नवनिर्माण सेनेचा साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हमें साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे बुलंद आवाज कुणाचा? महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचा अध्यक्ष आहे। माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवार यांना माफ केलं तसं आमच्या तपोवनातल्या झाडांना माफ करावं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही। कलाकार घ्या ना पुढे, कलाकार घ्या, कलाकार पुढे घ्या ना, कलाकार थोडा मोठा ग्रुप करा ना प्लीज, प्लीज थोडा मोठा ग्रुप करा ना, थोडा मोठा ग्रुप करा। वरचे मागे सर खरंच काय चुकत नाही, फक्त एवढंच काय निर्णय चुकीचा आहे। एकच सांगेन की आपल्या घरातनं आपण जेव्हा आपल्या अंगणात एक झाड लावतो त्याला जर कोणी दगड मारला आणि आंब्याचं झाड असेल त्याची एक कैरी जरी काढली ना त्याच्याकडे दगड मारून तरी आपला जीव जळतो ना, कारण आपण ते खूप सांभाळलेलं असतं, त्याला पुसलेलं असतं। जपूया तपोवनात सगळी पाहणी केली, एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आता नेमकं काय वाटतंय, काय मला सर्वप्रथम लाज वाटते की सरकारने या झाडांवर फुल्या मारल्यात। आपल्या आई वडिलांच्या अंगावर फुल्या मारल्यासारखं आहे ते। जसं मी आता बोलल्याप्रमाणे माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवार यांना माफ केलं तसं आमच्या तपोवनातल्या झाडांना माफ करावं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही। मोठं आंदोलन आम्ही छेडू। प्रशासन झाडं काढण्यासाठी ठाम आहे, त्यांनी ही झाडं काढून दुसरीकडे प्लांटेशन करणं हा पर्याय सुचवलेला आहे। त्याचबरोबर आम्ही झाडं न काढू न देण्यासाठी ठाम आहोत। त्यांनी झाडं काढण्याचा निर्णय घेतला, तुमची भूमिका काय राहील? तीव्र आंदोलन करतील आमचे पदाधिकारी। म्हणजे याला पर्याय काय? पण मागे पण तुमची सत्ता होती त्यावेळेस याला पर्याय काही नाही, इकडनं एकही झाडाची फांदी तोडायची नाही। तुमची सत्ता असताना इथेच पंडाल होते, या जागेवर होते, नंतर ही झाडं लागली। पण झाडं वाढलेत ना, आता झाडांची तुम्ही उंची बघा, झाडं वाढलेत ना, बघा तोडायची झाडं ही। आम्ही महाजन यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की याच्यापैकी काही झाडं रिप्लांट केले जातील आणि गिरीश महाजनांचा कोणाचा विश्वास नाही। त्यांचं म्हणणं आहे की 10 वर्ष जुनी असलेली, 10 वर्षाच्या आतली झाडं तीच काढतात, वड पिंपळ ही मोठी झाडं। अहो आता काल ते खोटं बोलले, मी हैदराबादला गेलोय, हैदराबादनं झाडं आणली आहेत। गिरीश महाजनांवर ते जे काय बोलताय याच्यावर कोणाचा विश्वास नाही। त्यांनी व्हिडिओ दिलेत मीडियाला, फोटो दिले, फोटो आहेत त्यांच्याकडे की ते तिथे जाऊन आले असं। इकडचं एकही झाड तोडलं जाणार नाही। पण आपण आपण मागच्या वेळेला ज्यावेळेला मनसेची सत्ता होती त्याच वेळेला सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला होता, याच सगळ्या भागामध्ये साधू महंतांची राहण्याची व्यवस्था केली, तेव्हा ही झाडं नव्हती इकडे। तेव्हा पण मग आता तुमच्याकडे पर्याय काय? पर्याय सरकारने शोधायचा आहे। म्हणजे सिंहस्थ होऊ द्यायचा की नाही? अहो आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो, पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सरकार इथे कुंभमेळा करत असतं कसं होईल? झाडं तोडून तुम्ही कुंभमेळ्यासाठी इकडे बरं करतायत काय करताय? अण्णा काय बांधतायत? 1 लाख स्क्वेअर फूटचं रेस्टॉरंट रद्द केलं ते, काल रद्द केलं। कोणाचा विश्वास आहे? काल त्यांनी कुंभमेळ्यामध्ये त्यांनी घोषणा केली का 1 लाखाचं 5 लाख स्क्वेअर फीट 5 लाख स्क्वेअर फीट। अहो रेस्टॉरंट, त्याच्यानंतर बँक्वेट हॉल, प्रदर्शन केंद्र, उचलून हे त्यांच्या त्या या प्लॅन मध्ये, आणि ते बोलतायत ते खोटं बोलतायत। त्याच्यानंतर
ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे. तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या. खासगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे. ते पण याच्यावर साधूग्राम आणि कुंभमेळ्यासाठी आरक्षण आहे, इथे डेव्हलपमेंट होऊ शकणार नाही असं शासनाचं म्हणणं आहे. त्यांनी केलं ना, आता दाखवलं ना टकले बोल त्यांना. त्यांनी एक मिनिट आता त्यांनी टकलीने बोलतो प्लॅन तो प्लॅन द्या प्लॅन टकले आहे तर येऊन द्या. जसं हेमंत टकलेंनी आधी सांगितलं की निरंजन टकलेंनी आधी सांगितलं की हे सगळं ग्रीन झोन आहे किंवा इथे होऊ नये, परंतु त्यांनी जर नोटिफिकेशन काढलं त्यांच्या मागणीनुसार की हे नोटिफिकेशन काढलं हे रद्द केलं तर तुमचा याला सपोर्ट राहील की विरोध कायम राहील? सरकारने जर का कायदा केला तर आमचं म्हणणं एकच आहे, इकडचं एकही झाड तोडू देणार नाही, झाड तोडायचं नाही बस. कुंभमेळ्याचं आम्ही स्वागत करतो. हा, त्यांनी तोडले तरी आपली पुढची भूमिका काय राहणार? तीव्र आंदोलन करू आम्ही. या सगळ्या तुमच्या आंदोलनावर आणि एकूणच तोडलं तर मी जर एक झाड तोडलं तर माझ्यावर एका मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवतात. यांनी जर इथली झाडं तोडली तर तेवढे मनुष्यवधाचे गुन्हे आम्ही नोंदवतो त्यांच्या, इतके खून केल्याचा. हे साधी गोष्ट आहे ना. सुप्रीम कोर्टाने 2004 साली तपोवनाला डीम्ड फॉरेस्ट म्हटलेलं आहे आणि ते राखणं, ते वाढवणं ही शासनाची कायदेशीर जबाबदारी आहे. ते जर हे तोडणार असतील तर याचे सर्व प्रकारचे परिणाम, राजकीय सगळ्या प्रकारचे परिणाम कायदेशीर हे त्यांना भोगावे लागतील. म्हणजे याच्यामध्ये गिरीश महाजन कालच्या दिवशी असं म्हणाले की जे आंदोलन करताय त्यांना आम्ही सगळ्या बाबी समजावून सांगतोय, मात्र ते राजकीय पोळी भाजताय अशा स्वरूपाची. आम्हाला याच्यामध्ये काही राजकीय पोळी भाजण्याची गरज नाहीये. आमचं एकच म्हणणं आहे, त्यांनी सांगावं आम्ही झाड तोडणार नाही, विषय संपला. झाड तोडू देणार नाही. जर का सरकार ठाम आहे की आम्ही झाड तोडणारच तर आम्ही पण बघतो कसे झाड तोडतात. आम्ही काल गिरीश महाजन असं देखील म्हणाले की पहिले आम्ही 15,000 झाडं लावू, ती वाढवू आणि त्यानंतर मग तिकडच्या मग ती जे 15,000 झाडं लावण्याची जागा आहे ना तिथे करा ना व्यवस्था. परंपरा आहे या जागेला असं म्हणतात ते. इथे कुंभमेळा शहरापासून होतो. लांब आहे. असं नाही हो. शाही मिरवणुका निघतात कुंभमेळ्यामध्ये. शाही अहो, मिरवणुका मग एवढ्या लांबून कसं शक्य होणार आहे? त्यांना असं त्यांचा एक प्रश्न आहे. हे गांधीनगर म्हणताय, गांधीनगरची हा. जागा सुचवताय, त्यानंतर तुम्ही मसूरची जागा सुचवताय, ही पेलिकन पार्कची जागा, ही शहराच्या लांब आहे. म्हणून इकडची झाडं तोडायचे. नाही, त्यांचं म्हणणं आहे की ती लांब पडतीये म्हणून ती पर्यायी जागा ते ऍक्सेप्ट करत नाही. या तपोवनाला लागून 300 एकर जमीन कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन डिक्लेअर केली होती ना 2000 मागच्या कुंभमेळ्याच्या 2004 ला. ती 300 एकर कुठे गेली? ती वापरावी. हा, याला लागून असलेली जागा होती. भाईंदर मध्ये मांसाहार करता म्हणून मराठी कुटुंबाला घर नाकारलेला आहे असा प्रकार घडला. आज आपण या झाडांबद्दलच फक्त बोलू. धन्यवाद. तुम्ही देखील हा मुद्दा उचलून धरा आणि या तपोवनाच्या झाडाच्या मध्ये तुम्ही देखील गंभीरपणे उभे राहा.